नमस्कार, मी शेफ पाटील. मी हॉटेल मरीन प्लाझाला आहे आणि आपल्यासाठी एक मी रेसिपी घेऊन येतो मेन कोर्सची. त्याचं नाव आहे पीनच स्वीट बटाटो साग. स्वीट बटाटो साग म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात रताळा, आणि स्पिनच आणि पालक. त्याच्यासाठी वापरणारी सामग्री आहे मी तुम्हाला दाखवतो. कांदा आहे चिरलेला बारीक, टमाटर आहे, हे अख्खे जिरा आहे, हे लसूण आहे, हे बॉईल करून ब्लँच केलेली पालक आहे, आणि हे स्वीट बटाटो आणि रताळं. त्याच्या साला काढून त्याला छोटे छोटे असे कापून बटाट्यासारखं आपण हाफ फ्राय केलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय वापरणारे मसाले धनी पावडर आहे, जिऱ्याची बारीक केलेली पावडर आहे, त्याच्यामध्ये अख्खा गरम मसाल्याची पावडर मिक्स केलेली आहे, आणि मीठ. आणि आता ते बनवायचं मी तुम्हाला दाखवतो. ते रेसिपीला वापरलेली जी मी सामग्री तुम्हाला दाखवली आहे, आणि आपण आता बनवायला चालू करूया स्वीट बटाटो आणि पालकचे साग. तर स्वीट बटाटोसाठी आपण आता थोडा ऑइल टाकूया पॅनमध्ये. पॅन चालू केलंय, याच्यामध्ये थोडा ऑइल टाकलं, थोडं जिरं, त्याच्यानंतर थोडं चॉप केलेलं लसूण टाकलंय, थोडं बारीक केलेला कांदा. हे सर्व आपण परतून घेऊया आता. त्याच्यानंतर हे बारीक केलेले आपण थोडे टमाटर टाकूया. हे पालक आणि स्वीट बटाटो, हे स्वीट बटाटो जो आहे ना, ते कसं आपल्या बोलतात आरोग्यासाठी भरपूर चांगलं आहे. आणि स्वीट बटाटो असं आहे जे आपल्या डोळ्यासाठी पण भरपूर चांगले फायदेमंद आहे. आणि पालक बोलला तर पालकमध्ये तर भरपूर कॅल्शियम येतं, तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यासाठी हे स्वीट बटाटो आणि पालकचे आपण साग बनवले. हे दोनों आपल्या शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेमंद आहे, कारण पालकमध्ये भरपूर कॅल्शियम आहे. आपण हे पालक टाकलं याच्यात. त्याच्यामध्ये थोडं जिरा पावडर, थोडी धनी पावडर, मीठ टाकलंय चवीनुसार. थोडं आपण हे आता फ्राय केलेले जे स्वीट बटाटो ठेवले ते घातले याच्यात. थोडंसं मसाला मिक्स होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडा चम्मचभर पाणी घालूया. पाणी घातलंय. तिखट बनवतो थोडा. तुमच्यासाठी जर तिखट पाहिजे तर आपण तिखट पण बनवू शकतो, पण तिखट काय सर्वांना नाही आवडत, त्याच्यामुळे मी हे नॉर्मल ठेवलंय. तर हे आता स्वीट बटाटो आपलं तयार झालंय. याच्यासोबत आपण मक्याची रोटी खाऊ शकतो. आता जसं आता एक थंडीचा सीजन आहे, तर थंडीच्या सीजनमध्ये आपण मक्याची रोटी खाऊ शकतो. त्याच्यानंतर बाजरीची रोटी खाऊ शकतो याच्यासोबत. याच्यासोबत चवदार लागतो खाण्यासाठी. तर हे आपलं स्वीट बटाटो पालकचं साग आपला रेडी झालंय. त्याला आपण आता बॉलमध्ये आपण सर्व करूया. हे आपलं तयार झाले. तर हे स्वीट बटाटो पालकचा साग हे आपला खाण्यासाठी तयार झालेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.